नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे कटलेट्स। इथे मी बटाटे घेतलेले आहेत 4-5 मीडियम साइजचे, थोडासा कोबी, मिरची, बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर, आणि मी इथे थोडेसे पोहे घेतलेले आहेत। हे मी धुवून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर लाईक सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा पुढेपर्यंत, तर तुम्हाला रेसिपी कशी आणि काय ते कळेल। चला तर मग रेसिपीला चालू करूया। तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत, पाणी काढून घेतलेले आहे सर्व। आता ह्याच्यामध्ये मी बटाटे बारीक करून घेते, म्हणजे हाताने मॅश करते मी, पाहू शकता तुम्ही। तर बटाटे सर्व मी असे हातानेच बारीक करून घेतलेले आहे, म्हणजे मॅश करून। आता इथे मी कोबी, कांदा, मिरची हे सर्व टाकून घेत आहे, कोथिंबीर पण। थोडेसे चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण। पाणी न घालता मिक्स करायचं आहे, कारण आपल्या कोबी, कांदा ह्या सगळ्या भाज्यांना पाणी सुटते, त्याच्यामुळे पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे। पोह्यामध्ये थोडंसं पाणी आहे, तरी ते मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे, आणि त्याचा गोळा पण करून दाखवते आहे मी, पाहू शकता तुम्ही। इथे मी कुठेही पाणी टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे, आणि कोणतं पीठ पण वापरलेलं नाही आहे। पोहे आणि बटाट्यामध्ये हे सर्व मिक्स केलेलं आहे। आता आपण तळायला घेऊया। सर्वात आधी असे मी हे सर्व गोळे करून घेत आहे। तुम्हाला जेवढे पातळ जाड पाहिजे तेवढे करू शकता तुम्ही, आणि तुम्ही गोल आकाराचे पण करू शकता आणि लांबट पण बनवू शकता। हे गोल गोळे पण करू शकता तुम्ही, पण थोडा आकार कमी घ्या, थोडंसं मिश्रण कमी घ्या, आणि ते गोळे हे करा, कारण ते आतमधून तळले नाही जाणार। बटाटा आहे, पोहे आहेत, त्याच्यामुळे, म्हणून थोडेसे कमी प्रमाणात मिश्रण घ्यायचं। तरी ते मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत, अशा प्रकारे, पाहू शकता तुम्ही। तर आता आपण हे फ्राय करून घेऊया। फ्राय करण्यासाठी मी ते कॉर्नफ्लॉवरचं बेटर तयार करून घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरचं बेटर तयार करून घेतलेलं आहे मी, ते थोडंसं मिक्स करून घेऊया आपण, तयार करून ठेवलेलं मी। अशा प्रकारे एवढा पातळ बनवून घ्यायचं आहे आपल्याला।
इथे मी कटलेटला लावण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे। तर आता आपण फ्राय करून घेऊया। ह्याच्यामध्ये बुडवायचं आणि मग रव्यामध्ये असं तयार करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे सर्व मी बुडवून घेणार आहे याच्यामध्ये। तर इथे मी तेल टाकून घेत आहे पॅन मध्ये। तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे। मंद आचेवरच फ्राय करायचे आहेत आपल्याला हे कटलेट। आता आपण त्यांना परतून घेऊया। छान असे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला ते। आपण खाताना कशाबरोबर पण खाऊ शकतो, नुसते पण छान लागतात, हे तुम्हाला तर माहितीच असेल। मस्त आणि टोमॅटो केचप बरोबर तर अतिउत्तम। आलटून पलटून मस्त फ्राय करायचे आहेत। मस्त आपले कटलेट फ्राय झालेले आहेत। असेच मी सर्व फ्राय करून घेणार आहे। आहेत ना छान आणि झटपट रेसिपी। आपले कटलेट तयार आहेत, पाहू शकता तुम्ही। मस्त असे तुम्ही ह्याला टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता, नाहीतर मेयोनीज बरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागतात। आहेत ना छान। मग चला तर लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा।